Welcome student. In our previous two lectures, we have learned the poem Stopping by Woods on a Snowy Evening by Robert Frost. विद्यार्थी मित्रो, मागील दोन व्हिडिओमध्ये आपण स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग या कवितेचा काही भाग शिकलेला आहोत. जसे की वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज शिकलेलो आहोत, डिस्कस केलेले आहेत आपण त्यानंतर पोएम आपण शिकलेलो आहोत. इन धिस पार्ट मीन्स इन द थर्ड पार्ट ऑफ दिस पोएम वी हॅव going to discuss the English workshop. The first question is, put correct tick mark in front of the true statements or wrong or cross marks in front of the false statement. म्हणजेच या प्रश्नामध्ये आपल्याला काही स्टेटमेंट दिलेले आहेत, विधानं दिलेली आहेत. जर विधान ट्रू असेल, बरोबर असेल तर आपल्याला करेक्टची टिक मार्क करायची आहे, आणि जर विधान फॉल्स असेल तर क्रॉस म्हणजे चूक ही फुल्ली करायची आहे. पहा, द फर्स्ट स्टेटमेंट इज द स्पीकर स्टॉप्स टू वॉच रेन फॉलिंग अमंग द ट्रीज. जसे की आपण कवितेत पाहिलं की द पोएट स्टॉप्स टू वॉच द वूड्स कवरिंग विथ स्नो ऑन वन इव्हिनिंग. विधानात म्हणले की ते कवी जंगलामध्ये पडणारा पाऊस पाहण्यासाठी थांबला आहे. तर कवितेमध्ये काय सांगितलं आपल्याला की तो एका स्नोवी इव्हिनिंगमध्ये बर्फाने छादित असलेलं जंगल पाहण्यासाठी थांबलं आहे. म्हणजे विधान चुकीचं आहे, म्हणून आपण इथे काय केलेले आहे, क्रॉस मार्क केलेला आहे, चुकीची फुल्ली केलेली आहे. विधान चूक आहे म्हणून चुकीची फुल्ली केलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला करायचं. दुसरं विधान आहे पहा, द ओनर ऑफ द वूड्स इज नोन टू स्पीकर. आपण कवितेमध्ये पाहिलं आहे की कवी म्हणतोय हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो हुज वूड्स दीज आर. म्हणजे कवी म्हणतोय की मला माहिती आहे की हे जंगल कुणाचं आहे. म्हणजे हे विधान बरोबर आहे, म्हणून आपण इथं करेक्ट मार्क बरोबर ही फुल्ली केलेली आहे. थर्ड, द हॉर्स इज वरीड अबाउट द कोल्ड अँड वॉन्ट्स टू कीप गोईंग. विधानाचा अर्थ असा होतो की जो कवीचा घोडा आहे तो थंडीची काळजी करतोय आणि म्हणून तो पुढे जाण्याचा विचार करतोय. तर विधानामध्ये सांगितलं आहे की माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर स्टॉपिंग विदाऊट फार्म हाऊस नियर. जवळ फार्म हाऊस नाही आहे, कोणताही निवारा नाही आहे, आणि तरी इथं थांबणं व्यर्थ आहे असं त्याला वाटतं. म्हणजे फार्म हाऊसची तो चिंता करतोय, वरी करतोय, कोल्डची नाही. इथं कोल्डची चिंता करतोय असं सांगितलं. म्हणजे विधान रॉंग आहे, चुकीचं आहे, म्हणून इथं आपण क्रॉस मार्क करायचे. अशा आपल्याला क्रॉस मार्क्स करायचे आहेत. ट्रू फॉल्स सारखंच आहे. द स्पीकर डझंट एम्फेसाइज अपॉन द ब्युटी ऑफ द वूड्स इज पासिंग थ्रू. कवी पुढे जात असताना जे काही तिथल्या निसर्गाचं सौंदर्य आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करीत नाही, त्याचं स्पष्टीकरण देत नाही किंवा महत्त्व देत नाही आहे. तर हे चुकीचं आहे. तो त्याने खूप हुरळून गेला आहे, भारावून गेला आहे. म्हणजे हे विधानसुद्धा चुकीचं आहे. पहा, अशा प्रकारे क्रॉस, करेक्ट, रॉंग अशा पद्धतीने विधानं आपल्याला हे करायचे आहेत. इथं आपण फक्त टिक मार्क्स केले तर आपल्याला परीक्षेमध्ये ट्रू किंवा फॉल्स लिहायचं असतं. ओके, फर्स्ट क्वेश्चन इज completed. We have discussed first questions. Now second question. Find out the lines from the poem as proof for the following explanation. जे काही एक्सप्लेनेशन दिले त्याचं वर्णन करणाऱ्या ओळी कवितेतून शोधायच्या. देर इज नो वन टू कॅच द स्पीकर ट्रेसिंग पासिंग. तर यासाठी कोणतं आलेलं आहे ओळीमध्ये की कवीला तिथं जंगलामध्ये कुणी पाहू शकत नाही,
तर कवितेमध्ये ओळ आलेली आहे पहा, ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. कवी म्हणतोय का नाही की त्या जंगलाच्या मालकाचं घर जरी जवळ असलं तर तो मला पाहू शकणार नाही. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. मी त्याचं जंगल बर्फाने आच्छादित आहे ते पाहतो, हे त्या जंगलाचा मालक मला पाहू शकणार नाही, असं ओळी आलेल्या आहेत. कोणत्या ओळी आल्यात? ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. ओके. माय लिटल हॉर्स ड्रॉ हिज द लिटल हॉर्स ड्रॉ हिज मास्टर्स अटेन्शन. तर त्यासाठी कोणती ओळ आलेली कवितेमध्ये की घोडा काय अटेन्शन आकर्षून घेतोय, लक्ष वेधून घेतोय, कशाने? तर त्यासाठी कवीने वर्णन केलं तर ओळीमध्ये पहा, ही गिव्ज हिज हार्नेस बेल अ शेक टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक्स. ही ओळ आलेली आहे पहा, तो त्याच्या गळातील हार्नेस बेल वाजवून कवीचं लक्ष वेधून घेतोय, ही ओळ आलेली आहे. हिज हॉर्स सिम्स अँशियस टू कीप गोईंग. यासाठी कोणती ओळ आलेली आहे? माय लिटल हॉर्स थिंक इट क्युअर टू स्टॉप विदाऊट फार्म हाऊस नियर. माझ्या घोड्याला मी इथं थांबलो हे थोडंसं स्ट्रेंज वाटेल, वेगळं वाटेल, कारण का जवळपास कोणतंही फार्म हाऊस नाही आहे. त्यासाठी कोणती ओळ आलेली आहे? माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर टू स्टॉप विदाऊट अ फार्म हाऊस नियर, ही ओळ आलेली आहे. द स्पीकर प्रेफर्स टू स्टे बट इज फोर्स टू मूव्ह ऑनवर्ड्स. ते तिथलं सौंदर्य पाहून कवीला तिथं थांबावंसं वाटतंय, पण एक मन त्याला सांगतंय की पुढे गेलं पाहिजे. त्यासाठी कोणती ओळ आलेली आहे? बट आय हॅव प्रॉमिस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. ही ओळ कवितेमध्ये आलेली आहे, तुम्ही कवितेमध्ये वाचू शकता किंवा शोधू शकता. द पोएम इज सेट इन अ बायगॉन इरा. बायगॉन इरा म्हणजे होऊन गेलेला काळ, पूर्वीचा काळ. त्यासाठी कोणतं आलेलं आहे? ही गेव्ज हिज हॉर्स बेल हार्नेस बेल अ शेक ही गिव्ज हिज हार्नेस बेल अ शेक शोज दॅट इट इज अ सेट बायगॉन इरा. म्हणजे आता घोड्याने प्रवासही राहिलेला नाही किंवा घोड्याच्या गळ्यामध्ये ती हार्नेस बेलही राहिलेली नाही आहे, तो बायगॉन इरा आहे. त्या ओळीतून आपल्याला कळते कशाने? ती हार्नेस बेल किंवा जर्नी ऑन हॉर्स हा बायगॉन इरा होऊन गेला आहे, तो होऊन गेलेला काळ आहे. आताच्या काळामध्ये ती साधने वापरली जात नाहीत. अशा प्रकारे ह्या ओळी आपल्याला कवितेमध्ये सापडतात. नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज द पोएम इज बिलीव्ड टू हॅव रेफरन्स टू द पोएट्स लाईफ इटसेल्फ. ही कविता कवीच्या जीवनाशी निगडीत आहे असं संबोधलं जातं, समज आहे. व्हॉट कुड द फॉलोविंग सिग्निफाय? चूज फ्रॉम द ब्रॅकेट. जर ही कविता कवीच्या लाईफशी संबंधित असेल तर कोणतं दिलेलं विधान हे कशाचं द्योतक आहे किंवा ते काय व्यक्त करतं हे आपल्याला सांगायचं आहे. द स्पीकर्स जर्नी. जरी कवीचा कवी प्रवासाचं वर्णन करत असेल तर स्पीकर जर्नी काय सिग्निफाय करतंय ते तर आपल्याला ह्या ब्रॅकेटमधून ते शब्द घ्यायचे आहेत. जर्नी मीन्स काय? तो फक्त एक प्रवास नसून त्याचं पूर्ण आयुष्याचं किंवा लाईफ आहे ते पूर्ण. म्हणून द स्पीकर जर्नी काय सिग्निफाय करतंय? लाईफ. स्नोवी इव्हिनिंग. बर्फाच्छादित किंवा हिमवृष्टी होणारी संध्याकाळ हे ओल्ड एज सिग्निफाय करते. भूतकाळ, जुना काळ. लवली डीप डार्क वूड्स. सुंदर असे जंगल म्हणजे काय? एव्हर लास्टिंग पीस आहे, चिरकाल अशी शांतता आहे. प्रॉमिस काय सिग्निफाय करतंय? ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. स्लीप म्हणजेच काय? शेवट, डेथ सिग्निफाय करतंय. अशा प्रकारे हे शब्द हे सिग्निफाय करतायत. स्पीकर जर्नी सिग्निफाईज द लाईफ. स्नोवी इव्हिनिंग सिग्निफाईज द ओल्ड एज. लवली डार्क डीप वूड्स signifies the everlasting peace. Promise signifies the duties and responsibilities. Sleep signifies the death. Okay. Now next question is, tell whether the rhyming scheme of the following stanza is right or wrong. For the wrong rhyming scheme, give the correct one.
आपल्याला दिलेले जे स्टांजा आहेत त्यातल्या रायमिंग स्कीम शोधायच्या दिलेल्या आहेत, तिथं रायमिंग स्कीम दिलेल्या आहेत. जर ती रायमिंग स्कीम बरोबर असेल तर त्याच्यासमोर आपल्याला राईट लिहायचं आहे, आणि जर ती चुकीची असेल तर रॉंग लिहायचं आहे आणि आपल्याला करेक्ट रायमिंग स्कीम काय आहे ती सांगायची. इन द स्टांजा 1 रायमिंग स्कीम इज ए ए बी ए. यस, इट इज करेक्ट. द रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा इज ए ए बी ए, म्हणून आपण त्याच्यापुढं राईट लिहिले. द स्टांजा नंबर सेकंड बी बी सी बी. तर दुसऱ्या स्टांजाचे त्यांनी सांगितले की रायमिंग स्कीम बी बी सी बी ए. इट इज रॉंग बिकॉज द रायमिंग स्कीम ऑफ द सेकंड स्टांजा इज ऑल्सो ए ए बी ए. थर्ड स्टांजा they say the third rhyming scheme of the third stanza is C C D C. ते म्हणतात की तिसऱ्या स्टांजाची रायमिंग स्कीम सी सी डी सी आहे. इट इज रॉंग बिकॉज द रायमिंग स्कीम ऑफ थर्ड स्टांजा ऑल्सो इज ए ए बी ए. दिस इज रायमिंग स्कीम ऑफ द फोर्थ स्टांजा इज डी डी ई डी. इट इज रॉंग. The rhyming scheme of the fourth stanza is A A A A. Give your own rhyming words for the following. त्यांनी सांगितलं की दिलेल्या शब्दाला तुम्ही मनाने रायमिंग वर्ड्स किंवा यमक शब्द लिहा. माऊस, त्याला आपण तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकता. माऊस, हाऊस. वुड्स, गुड्स, इझी, बिझी, विंड, स्किन्ड, डार्क, बार्क, वॉच, कॅच. असे मनाने शब्द मी उदाहरणार्थ दाखवलेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या मनाने रायमिंग वर्ड्स लिहू शकता. नाव द सिक्स्थ क्वेश्चन इज मॅच द लाईन्स ऑफ द पोएम विथ देअर फिगर्स ऑफ स्पीच. इथं काही ओळी दिल्यात आणि त्यामध्ये वापरलेल्या फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला मॅच करायच्यात. उदाहरणार्थ इकडे फिगर्स ऑफ स्पीच दिल्यात बा, अलिट्रेशन, पर्सोनिफिकेशन, इन्व्हर्शन, रिपिटेशन. आता आपण रायमिंग स्कीम पाहूयात. अलिट्रेशन म्हणजे काय? जर एकाच ओळीत दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्दांची सुरुवात समान अक्षराने होत असेल, समान उच्चाराने होत असेल तर तो अलिट्रेशन अलंकार असतो. उदाहरणार्थ लॉंग ॲगोमध्ये लने सुरुवात होती, मग तो अलिट्रेशन अलंकार आहे. अशा पद्धतीने पर्सोनिफिकेशन अलंकार म्हणजे काय? तर ज्या वेळेस एखाद्या अमानवी व्यक्तीला जर मानवाचा गुणधर्म दिला असेल, मानवी गुणधर्मांनी वर्णन केले असेल तर तिथं पर्सोनिफिकेशन अलंकार होतो. उदाहरणार्थ देर वॉज अ रंगोली इन फ्रंट ऑफ द डोअर वेलकमिंग मी. म्हणजेच रांगोळी स्वागत करत होते. आता स्वागत करणे हा मानवाचा गुणधर्म आहे, पण तो रांगोळीला दिला आहे. द ट्री वॉज डान्सिंग. डान्सिंग इज द क्वालिटी ऑफ ह्युमन बीइंग अँड दॅट इज गिवन टू द नॉन ह्युमन बीइंग ट्रीज. म्हणजे नाचणे हा मानवाचा गुणधर्म आहे, तो झाडाला दिलेला आहे. तो अशा प्रकारे तो पर्सोनिफिकेशन अलंकार होतो. इन्व्हर्शन म्हणजे अलंकार म्हणजे काय? ज्या वेळेस कवितेमध्ये रिदम तयार करण्यासाठी कवितेतील शब्द किंवा ओळीतील शब्द व्याकरणिकदृष्ट्या त्यांचा क्रम बदललेला असतो, चुकीचा असतो, त्याला इन्व्हर्शन अलंकार म्हणतात. त्याचं उदाहरण आपण पाहूयात नंतर. रिपिटेशन म्हणजे ज्यावेळेस एखादा शब्द किंवा ओळ रिपीट होते त्यावेळेस रिपिटेशन अलंकार होतो. पहा आता पहिला ओळ आहे हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो. आता या ओळीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला चुकीचं वाटेल. ही ओळ कशी पाहिजे होती? आय थिंक आय नो हुज वुड्स दीज आर. मला वाटतं, मला माहीत आहे हे जंगल कुणाचं आहे. ही ओळ कशी पाहिजे होती? आय थिंक आय नो हुज वुड्स दीज आर. मीन्स in this line the woods are not in a correct prose order.
द करेक्ट प्रोज ऑर्डर इज आय थिंक आय नो हुज वुड्स दीज आर. व्याकरणिकदृष्ट्या या शब्दांचा क्रम बरोबर नाही आहे, तर तो कसा पाहिजे होता, आय थिंक आय नो हुज वुड्स दीज आर. म्हणून हा अलंकार कोणता आहे, इन्व्हर्शन. दुसरं आहे पहा, द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. आता इथं पहा, डार्क ड, डीप ड, म्हणजे एकाच ओळीमध्ये कमीत कमी 2 किंवा 2पेक्षा जास्त शब्दांचं काय आलेलं आहे, सुरुवात सारख्याच अक्षराने झालेली आहे, सारख्याच उच्चाराने झालेली आहे. म्हणून इथं कोणता अलंकार आहे, अलिट्रेशन, म्हणजे आपल्या मराठीतील अनुप्रास, इन्व्हर्स अलिट्रेशन. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. इथे शब्दांचं रिपिटेशन झालेली, शब्द रिपीट झालेली म्हणून रिपिटेशन अलंकार आहे. आणि शेवटचे पहा, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर. आता इथं काय केलेलं आहे, घोड्या सांगितलं की माझा घोडा विचार करेल की हे कदाचित त्याला विक्षिप्त वेगळं वाटेल. द ह्युमन क्वालिटी ऑफ थिंकिंग इज गिवन टू द नॉन ह्युमन थिंग ऑर ॲनिमल हॉर्स. इथं मानवी विचार करण्याचा जो गुणधर्म आहे तो कुणाला दिलेला आहे, तर घोड्याला. म्हणून इथं कोणता अलंकार आहे, पर्सोनिफिकेशन. दॅट इज वाय figures of speech in the first line is C, means inversion. The figures of speech used in the second line is A, means alliteration. The figures of speech used in third line is D, means repetition. And figures of speech used in fourth line is B, means personification. Now next question. Match the words given in group A with their meaning in group B. Mistake means error. Mistake means error. Downy flakes म्हणजे मऊपिसासारखा अगदी सॉफ्ट असा बर्फाचा वर्षाव, त्याला काय म्हणतात, सॉफ्ट स्नो फॉलिंग. वुड्स मीन्स जंगल. क्युअर मीन्स स्ट्रेंज. अशा प्रकारे यांचे हे शब्द दिलेले, समानार्थी शब्द पुढे दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून नोट्स लिहिल्या तरी चालतील. नाव कंप्लीट द फॉलोविंग वेब डायग्राम बाय ॲडिंग सुटेबल डिस्क्रायबिंग वर्ड्स इन द बॉक्सेस. वन इज डन फॉर यू. आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे, म्हणजेच वर्णन करणारे शब्द. इव्हिनिंगचं वर्णन करणारे म्हणजे इव्हिनिंगची माहिती देणारे शब्द, त्याला आपण डिस्क्रायबिंग वर्ड्सला ॲडजेक्टिव्हसुद्धा म्हणतो. उदाहरणार्थ एक एक्झाम्पल त्याने दिलेले आहे पहा, इव्हिनिंग कशी, डार्केस्ट. आता पहा, आपल्याला प्रश्न पहिल्यामध्ये जो लँग्वेज स्टडीचा प्रश्न आहे, इथे सुद्धा रिलेटेड वर्ड्स या पद्धतीचा प्रश्न येतो. आता तुम्ही जर पाहिलं तर मधल्या बॉक्समध्ये शब्द जो दिलेला आहे विंड किंवा इव्हिनिंग, ही नाऊन्स आहेत. नाऊन दिले की त्याला आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे असतात, ॲडजेक्टिव्ह लिहायचे असतात. आणि जर वर्ब दिला असेल तर ॲडवर्ब लिहायचे असतात. आता पहा, असे काही नाऊन दिले असेल तर असे काही ॲडजेक्टिव्ह आपण लिहून ठेवले पाहिजे. युनिव्हर्सल ॲडजेक्टिव्ह म्हणूया त्याला. इथे कोणत्याही नाऊन बरोबर लिहिले तरी चालतात. उदाहरणार्थ ब्युटिफुल हे नाऊन आपण सगळे लिहू शकतो. ब्युटिफुल इव्हिनिंग, नाईस इव्हिनिंग, प्लीजंट इव्हिनिंग. जर तुम्ही इथं पाहिलं तर हे 3 शब्द असे आहेत की कोणत्याही नाऊन बरोबर आपण लिहू शकतो. तसंच कूल इव्हिनिंग. अशा पद्धतीने अशी ॲडजेक्टिव्ह आपण कलेक्ट करून ठेवायची की जी कोणतंही नाऊन विचारलं तर ते आपण लिहू शकतो. तसंच पहा, उदाहरणार्थ इथं पहा, विंड, ब्युटिफुल विंड. जसं आपण इथं इव्हिनिंगला सुद्धा ब्युटिफुल लिहिलं तसं विंड बरोबर सुद्धा ब्युटिफुल लिहू शकतो, नाही का. नाईस विंड, प्लीजंट विंड हे 3 शब्द असे आहेत की आपण कोणत्याही नाऊन बरोबर लिहू शकतो. तसेच अजून 2 आपण लिहू शकतो, स्ट्रॉंग विंड, कोल्ड विंड, या पद्धतीने. Pick out the lines from the poem that contain imaginary. कवितेतील इमॅजिनरी लाईन्स शोधायच्यात आणि त्या ओळीत लिहायच्यात. द लवली फॉरेस्ट डार्क अँड डीप. अशा पद्धतीच्या ओळी आहेत त्या तुम्ही लिहू शकता. ज्या ओळींनी तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं त्या पद्धतीने आपण लिहू शकतो.
अजून बऱ्याचशा आपण ओळी लिहू शकतो. He gives his harness bell a shake to ask if there is some mistakes. अशा पद्धतीची ओळ लिहू शकतो आपण. त्यानंतर अजून इमॅजिनरी आहे पहा. टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. हे म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर बर्फाच्छादित जंगल येतं. त्यानंतर द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. या पद्धतीने आपण लिहू शकतो. या ओळीसुद्धा आपल्याला इमॅजिनरी लाईन्स आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. प्रिपेअर अ सेट ऑफ क्वेश्चन टू इंटरव्ह्यू प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत मुलाखत घेण्यासाठी. कुणाची मुलाखत घ्यायची? अ पर्सन हू हॅज जस्ट रिटर्न फ्रॉम अ ट्रेक इन वूड्स. त्यासाठी आपण प्रश्न लिहू शकतो. व्हॉट वॉज द पर्पज ऑफ युअर व्हिजिट? डिड यू टेक एनी प्रिकॉशन्स व्हाईल रोमिंग इन द वूड्स? डू यू लाईक टू ट्रेक इन द वूड्स? व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स? How did you prepare for the trek? Did you come across any wild animals? If yes, what was your feeling? Were you able to get your food, water and other essential things? अशा प्रकारचे प्रश्न लिहायचे आहेत. अ पर्सन हू वॉज रिसेंटली स्केल्ड माउंट एव्हरेस्ट, त्याचे सुद्धा व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स? हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर द दिस. अशा प्रकारचे आपण प्रश्न लिहू शकतो. अशा पद्धतीने आपण ही कविता पूर्ण केलेली आहे. हे सगळे प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये लिहून ठेवा. थँक्यू.